घेतलेला आहे। इथं मी 30 लावऱ्या घेतलेल्या आहे। इथे बिर्याणीसाठी 4 किलो बासमती राईस घेतलेला आहे। तो आपण आता स्वच्छ पाण्याने पहिले धुवून घेऊ आणि त्याला भिजत टाकू। आपण राईस आता आपण सर्वप्रथम लावऱ्या मॅरिनेशन करून घेऊ। त्यासाठी इथे मी 2 किलो दही घेतलेलं आहे। दही घालून घेऊ। हिरवी मिरची पेस्ट आहे, लसूण पेस्ट आहे 2 चम्मच, अद्रकची पेस्ट आहे 1.5 चम्मच, जाडा मीठ घेतलेलं आहे इथे मी, काश्मीरी लाल मिरची पावडर, धना पावडर, हळद, शाही बिर्याणी मसाला 1 चम्मच, जीरा पावडर अर्धा चम्मच, सुपर गरम मसाला 1 चम्मच, चिकन मसाला अर्धा चम्मच, मटन मसाला अर्धा चम्मच, किचन किंग मसाला 1 चम्मच। त्यामध्ये मी गुलाबजल घालतोय। बिर्याणीचं मॅरिनेशन करतोय त्यासाठी आपल्याला गुलाबजल आवश्यक असतं। पुदिना आहे बारीक कापलेला, तो घालून घेऊ। कोथिंबीर आहे बारीक कापलेली। आता आपण व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घेऊ। मसाले व्यवस्थित दह्यांमध्ये मिक्स झालेले आहे। अर्धा तासासाठी असंच मॅरिनेट करून ठेवू। ते मी काही खडे मसाले घेतलेले आहे। त्यामध्ये दालचिनी, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता, रामपत्री, जायपत्री आणि जिरे घातलेले आहे। आपण आता कांदे टाकून घेऊ। कांदे आपल्याला हलके ब्राऊन होसतर, थोडेसे हलके ब्राऊन करायचे, आपल्याला कलर चेंज होसतर तोपर्यंत आपण कांदे असेच फ्राय करून घेऊ। आपण आता मीठ घालून घेऊ 1 वाटी। मीठ घातल्याने कांदा लवकर फ्राय होतो। आता कांदा व्यवस्थित आपला ब्राऊन झालेला आहे, हलका लाईट ब्राऊन कलर पण आलेला आहे, जास्त पण अजून फ्राय नाही करायचं आपल्याला। आता यामध्ये आपण बारीक जुने कटिंग केलेले टमाटर घालून घेऊ 2 किलो। टमाटर हलके सॉफ्ट होतोपर्यंत आपण असेच फ्राय करून घेऊ। त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरचीचा पूर्ण कच्चापणा गेलेला आहे। लावरी घालून घ्या याच्यामध्ये।
व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण यामध्ये कसुरी मेथी टाकून घेऊ. कोणीने म्हणजे कांदा आपला फ्राय केलेला. साठी आपल्याला 2 लेअर करून घ्यायचे. त्यासाठी इथे मी काही लावऱ्या काढून घेतोय आणि मसाला ग्रेव्ही पण काढून घेतोय बिर्याणीची. आपण आता बाकीच्या मसाल्यामध्ये राईस घालून घेणार आहे. आपण आता साईडला काढून घेऊ पातेलं. आता आपण राईस बॉईल करण्यासाठी इथं पाणी राईस बॉईल करण्यासाठी इथे मी काही खडे मसाले घेतलेले. दालचिनी, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता, शाही जिरा. आपण आता गुलाबजल घालून घेऊ. केवडा जल. इथे एक लिंबू घेतला आहे, तो लिंबू बी घालून घेऊ. लिंबू यासाठी वापर केला जातो राईस बॉईल करण्यासाठी का राईस एकदम व्यवस्थित व्हाईट कलरचा राहतो, स्वच्छ राहतो असं. आपण आता यामध्ये तेल घालून घेऊ. तेल घातल्याने राईस मोकळा बॉईल होतो. आता आपण राईसमध्ये मीठ घालून घेऊ. आपण पाणी उकळल्यानंतर मीठ टाकलं नव्हतं, आता राईस टाकला, आता त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ. पुदिना, कोथिंबीर. राईस बॉईल करण्यासाठी पाणी चांगलं उकळलेलं आहे. आपण त्यामध्ये राईस घालून घेऊ भिजवलेला. राईस आपला आता अपडाऊन झालेला आहे. 70 ते 80% शिजलेला आहे राईस. आपण आता राईस एका जाळीमध्ये काढून घेऊ. तवा ठेवून घेऊ. आपण आता अपडाऊन केलेला राईस घालून घेऊ मसाल्यामध्ये. राईस आपल्याला 2 टाइम मध्ये टाकायचा आहे. पुदिना, कोथिंबीर, फ्राय केलेला कांदा घालून घेऊ. देऊन घेऊ लावरीचा. यामध्ये लावरी पण काढली, मसाला पण आहे. क्वांटिटी लेअर द्यावा लागतोय. कोथिंबीर, फ्राय केलेला कांदा, गुलाबजल, केवडा जल. आपण आता बिर्याणीला दम देऊन घेऊ. इथे मी सिल्वर फॉइल वापरतोय. इथे तुम्ही आट्याचा वापर केला तरी चालेल. वरतून कोळसा टाकून घेऊ आपण. पंचेचाळीस मिनिटं झालेले आहे दमदम आपल्याला. आपण आता झाकण काढून घेऊ. वरचं सिल्वर फॉइल काढून घेऊ. वाफ पण व्यवस्थित झालेली आहे. लाहोरी चिकन दम बिर्याणी रेडी झालेली आहे. आपण आता काढून घेऊ. मसाला छान अशी शिजलेली बिर्याणी. कशी मोकळी झाली बघू शकता तुम्ही. बिर्याणी पीस पण वेगळे आहे, बिर्याणी पण मोकळी, मसाला पण जास्त नाही आहे.